आमदार राजू खरेंचा रुद्रावतार. मोहोळ बसस्थानकाच्या कामाची केली अचानक पाहणी. निष्काळजी कंत्राटदाराला फोनवरून झापले. आमदार राजू खरेंचा रुद्रावतार. 2 दिवसामध्ये आरो प्लांट बसवा अन्यथा गाठ माझ्याशी. निधी देऊनही काम का रखडलं. आमदार राजू खरेंचा ऑन दी स्पॉट फैसला. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता मोहोळ बसस्थानकातील विकास कामाची अचानक पाहणी केली. बस स्थानकामध्ये कॉन्क्रिटीकरण कामाचा दर्जा आणि प्रवाशांच्या पाण्यासाठी होणारी वणवण पाहून आमदार चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संबंधित कंत्राटदाराला फोनवरून धारेवर धरत 2 दिवसामध्ये आरो प्लांट सुरू करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम भरला. कामाचा दर्जा, ऑन दी स्पॉट तपासणी, बस स्थानकात सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाची पाहणी करताना आमदारांनी कामाच्या गुणवत्तेची बारकाईने आढावा घेतला. सिमेंटचे प्रमाण किती वापरले जाते आणि कामाला पुरेसं पाणी मारले जातं का याची स्वतः उभारून तपासणी केली. नागरिकांना उत्तम आणि सुसुखी सुविधा मिळाल्याच हव्यात. कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना दिला. पिण्याच्या पाण्यासाठी 5 लाख रुपयाचा निधी देऊनही दिरंगाई. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असताना बस स्थानकामध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणती सोय नसल्याचं पाहून आमदार राजू खरे संतापले. यावेळी त्यांनी आधीच 5 लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून काम पूर्ण झाले नव्हते. ही बाब म्हणून त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्याचे कडक निर्देश दिले. प्रवासी हा सामान्य शेतकरी कष्टकरी माणूस असतो. त्याची गैरसोय अजिबात चालणार नाही असे स्पष्ट आमदार राजू खरे यांनी म्हटले. बस स्थानकामधील कॉन्क्रिटीकरणाला निधी कमी पडतोय म्हटल्यानंतर पाहणी दरम्यान सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा निधी अपुरं पडत असल्याचं चित्र आमदारांच्या निदर्शनास आलं. कामाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि ते विनाविलंब पूर्ण करण्यासाठी आमदार राजू खरे यांनी तात्काळ अतिरिक्त 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. यामुळे आता बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे. प्रवाशाच्या हिताला प्राधान्य. आमदार या ऑक्शनमुळे आणि कंत्राटदाराला दिलेल्या अल्टिमेटमुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या तापमानामुळे प्रवाशाला होणारा त्रास लक्षात घेऊन 2 दिवसात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. त्यामुळे आमदाराच्या या तत्परतेचे प्रवाशांनी आणि मोहोळकरांनी मनापासून स्वागत केले. पाहत राहा तडका न्यूज मराठी. पाटील, या उन्हाळ्याचे दिवस आहेत. लवकरच पिण्याच्या पाण्यासाठी मी 5 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. हा, तुला आता कॅन्सल करून टाकेन तुझे टेंडर. आता मी एस टी स्टँडवर आहे. लक्षात, या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करतोय मी आणि यांना सांगितलेलं आहे आमच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना. हॅलो, 2 दिवसामध्ये इथलं वॉटरचं फिल्टर लागला पाहिजे. आमदार फंडातनं तुम्हाला 5-5 लाख रुपये दिलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहे, लोकांना काय प्यायला पाणी नको का रे? हा, असल्या उन्हाळ्यात लोकांनी पाणी काय प्यायचं? 2 दिवसामध्ये मला काम झालं पाहिजे. लक्षात ठेवून ना, तुझी वर्क ऑर्डर रद्द करून टाकेल मी, दुसऱ्याला देऊन टाकेल काम. हा, आणि फिल्टर मला 1 नंबरचा लागला पाहिजे. लक्षात ठेव, 1 नंबरच्या क्वालिटीचा लागला पाहिजे. हा, नामवंत कंपनीचा तो फिल्टर पाहिजे. हा, आणि ते 2 दिवसामध्ये इथं पाण्याची व्यवस्था करायची, फिल्टर जोडायचा आणि प्यायचं पाणी आमच्या मोहोळ तालुक्यातल्या आम जनतेसाठी चालू करायचं. हा, उन्हाळ्यात